साताऱ्याची माणसं रांगडी, तसं इथलं राजकारणही भल्या भल्यांच्या बत्त्यागुल करणारं. अनेक मुख्यमंत्री, मंत्री आणि पहिल्या फळीतील नेते या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिले. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साताऱ्याच्या मातीत मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पडझड झाली. लोकसभेही हातातून गेली. त्यामुळं महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर कराड ते पाटण, फलटण ते वाई अशा सर्वच 8 विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागतोय? पृथ्वीराज चव्हाण, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले या तगड्या आणि प्रस्तावित नेत्यांची आमदारकी येणार की जाणार, त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सगळ्यात आधी सुरुवात करूया ती फलटण पासून. फलटणमध्ये आमदार कुठलाही असला तरी इथला निकाल निंबाळकर ठरवतात. सध्याचे इथले विद्यमान आमदार होते ते राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण. पक्षाच्या फुटीत ते अजितदादांसोबत गेले. दादांनी त्यांची फोनवरून उमेदवारी जाहीर करून टाकली होती. पण शरद पवारांनी विषय खोल करत दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षात घेतलं. त्यांच्या हातात तुतारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत होईल असं वाटत असतानाच आता तुतारी विरुद्ध घड्याळ अशा वळणावर फलटणची निवडणूक येऊन ठेपलंय. फलटणचा मतदारसंघ राखीव झाल्यापासून दीपक चव्हाण इथून निवडून येत आहेत. त्यामुळं तुतारीच्या चिन्हावर यंदा आमदारकीचा चौकारा मारण्याची संधी चव्हाणांना चालून आले. तर दुसऱ्या बाजूला चव्हाण यांच्या समोर तगडा उमेदवार शोधण्याचं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या समोर असणार आहे. दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे मान खटावचा. जयकुमार गोरे यांना यंदा ही कात्रचा घाट दाखवण्यासाठी सर्वच विरोधकांनी एकत्र येत एल्गार केलाय. यंदा मात्र एकाच एक निवडणूक झाल्यास गोरे यांचा आमदारकीला आरामात कार्यक्रम होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं आहे. मात्र नकटीच्या लग्नाला 17 विघ्न अशा म्हणीनुसार यंदाही इच्छुकांच्या भाऊगर्दीत गोरे पुन्हा एकदा चान्स मारतील का असं म्हणायला सध्या स्कोप आहे. कारण आमदार साहेबांचे बंधू शेखर गोरे मशालीकडून इच्छुक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभयसिंह जगताप, प्रभाकर घारगे, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख इच्छुक आहेत. पण नेमकं तिकीट कुणाला भेटणार आणि बंडखोरी कोण करणार यावर मान खटावचा निकाल अवलंबून असणार आहे. तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे पाटणचा. लोकसभेला पाटणमधून फटका बसल्यानं पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे अशी चर्चा मतदारसंघात होत असतात. मात्र सत्तेत असणं, विकास कामं करणं आणि शिवसेनेचा विरोधी गट स्ट्रॉंग नसणं यामुळे देसाई यांना म्हणावं असं आव्हान सध्या तरी दिसत नाहीये. देसाईंच्या विरोधात तुतारी चिन्हाकडून सत्यजित सिंग पाटणकर तर मशालीकडून हर्षद कदम इच्छुक आहेत. मात्र सध्याच्या घडीला पाटणमध्ये देसाईंचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे कोरेगावचा. कोरेगावची लढत म्हणजे 2 शिंदेच्या राजकीय वर्चस्वाची. महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात पाहायला मिळणाऱ्या या लढतीत शिवसेनेचे महेश शिंदे आमदार झाले. यंदाही या दोघांच्यात आमदारकीला कमालीची तुरस पाहायला मिळू शकते. दोघेही आपापले गट मजबूत ठेवण्यासाठी बेरजेच्या राजकारणावर भर देत आहेत. महेश शिंदे हे युतीचे उमेदवार असल्यानं दोन्ही महाराजांच्या वर्चस्वाचा फायदा त्यांना मिळणार आहे. त्यामुळं लोकसभेला धारातीर्थी पडलेले शशिकांत शिंदे यंदा विधानसभेला तरी लोकसभेचा आणि 2019च्या विधानसभेचा वचपा काढणार का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. साताऱ्यातल्या अत्यंत चुरशीच्या लढतीपैकीच असणाऱ्या एका कोरेगावच्या निवडणुकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे कराड उत्तरचा. बाळासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो. तेहरी लढतीत मतदान बाळासाहेबांच्याच पत्त्यावर पडतं आणि ते इथून कायम निवडून येतात. अशी एकूणच कराड उत्तरची परिस्थिती. यंदा मात्र एकाच एक लढत झाल्यास बाळासाहेबांसाठी ही सर्वात कट टू कट आणि कडवी झुंज असू शकते. भाजपकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तर मनोज घोरपडे यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. नेमका प्रतिस्पर्धी कोण असणार यावर कराड उत्तर विधानसभेचा निकाल अवलंबून असणार आहे. मात्र बाळासाहेब पाटील यांच्यासाठी यंदाचं घोडं मैदान तसं जरा अवघड दिसतंय. 6वा मतदारसंघ येतो तो म्हणजे कराड दक्षिणचा. पृथ्वीराज बाबा विरुद्ध अतुल बाबा अशी इथली लढत कराडकरांना कायमच बघायला मिळणार ही गोष्ट जगजाहीर आहे. पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले ही इथली पारंपरिक लढत. लोकसभेला महाविकास आघाडीचं घटलेलं मताधिक्य आणि अतुल भोसले यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहता यंदा कराड दक्षिणमध्ये अतुल बाबा इतिहास रचणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 7वा मतदारसंघ येतो तो म्हणजे वाईचा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील सध्या वाईचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ओळखले जाणारे मदन भोसले सध्या भाजपात असल्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठीची त्यांची घुसमट काही लपून राहिलेली नाहीये. यासाठीच त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत वाईमध्ये फासा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण ती अगदी नॉर्मल चर्चा होती असं म्हणत मदन भोसलेंच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांना या निमित्तानं त्यांनी पूर्णविराम दिला होता. त्यामुळं तुतारीच्या बाजूनं सध्या तरी वातावरण असलं तरी उमेदवाराचा नेमका चेहरा कोण या कोड्याचं उत्तर मात्र शरद पवारांना लवकरच द्यावं लागणार आहे.
आता येतो शेवटचा आणि 8वा मतदारसंघ, तो म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ। शिवेंद्रसिंह राजे भोसलेंकडे साताऱ्याची आमदारकी असल्यानं महाविकास आघाडी तशी इथं बॅकफुटलाय। लोकसभेच्या निकालातही भोसले प्लस भोसले अशी ताकद लागली, त्यामुळे सातारा जावळीतून त्यांनी जबरी लीड घेतलं होतं। त्यामुळे उदयनराजेंचा पर्सनल वोट बेस, शिवेंद्रराजेंची ताकद, भाजपचा पाठिंबा आणि तगडा प्रतिस्पर्धी नसणं हे सगळे फिल्टर लावून पाहिले तर राजे सध्या इथं प्लस मध्ये दिसत आहेत। दीपक पवार, अमित कदम यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सचिन मोहिते आणि सदाशिव सपकाळ यांची नावं सध्या चर्चेत आहेत। आता या तिकीट कोण खेचून आणणार यावर पुढच्या राजकीय विश्लेषणाचा आखाडा बांधण्यात येऊ शकतो। थोडक्यात काय, लोकसभेच्या मोठ्या इम्पॅक्ट विधानसभेला बघायला मिळणार नसला तरी सातारा जिल्ह्यातील बहुतांश जागांवर अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोकसभेच्या पराभवानंतर शरद पवार यांच्यासाठी सातारा म्हटलं की आपणच हे जरा ठासून सांगायचं असेल तर गेलेले आणि आहे ते विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा कसे जिंकता येतील यावर आता त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे। पण प्रस्थापित आणि इस्टॅब्लिश झालेल्या राजकीय मंडळींना यंदा मात्र आमदार होणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नसणार आहे। थोडक्यात काय तर सातारा यंदा विधानसभेच्या निवडणुकींचा हॉटस्पॉट एरिया ठरणार आहे। आता या सगळ्यात तावून सुलाखून कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल हाच तसा सध्या तरी गुंतागुंतीचा विषय। बाकी तुम्हाला काय वाटतं, साताऱ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 8 विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय, आमदार कोण होतोय? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।